राज्यात पुन्हा एकदा आरक्षणावरून राजकारण तापायला सुरुवात झाली। आपल्यासोबत याच संदर्भात बोलण्यासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके आपल्यासोबत आहेत। आज जसा मी उल्लेख केला की आरक्षण आणि त्यावरून राजकारण, आज सकाळी मनोज जरांगे यांची पत्रकार परिषद पार पडली। पुन्हा एकदा त्यांनी देवेंद्र फडणवीस सरकार आणि खास करून जे आमच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्याला जाणीवपूर्वक दाबण्याचा प्रकार केला जातोय आणि याला फक्त हे सरकार जबाबदारी असा दावा ते करतायत। नोंदींच्या बाबतीत येत्या काळात 17 गॅजेट असेल किंवा इतर गॅजेट देखील अंमलात आणावेत असा त्यांनी थेटपणे इशारा सरकारला दिला। बघा, हे आंदोलन आहे, मनोज जरांगे मुळात बेकायदा मागण्या करतात असं आम्ही डे वन पासून बोलत आहोत। नोंदी म्हणजे कोणत्या नोंदी? नोंदी म्हणजे ओबीसी क्लासच्या नोंदी सापडल्या का? फार्मर म्हणून नोंदी महाराष्ट्रातल्या बहुतांश लोकांच्या आहेत। आमच्या कोल्हापूर आणि सांगलीच्या बाँड्रीवर जैन समूहाचे आहेत, लिंगायत समूहाचे आहेत, बंजारा समाजाचे आहेत, वेगवेगळे जे बलुत्यामधले लोक, काही जण एससी मध्ये आहेत, काही जण एसटी मध्ये आहेत, विमुक्त जातीमधल्या बहुतांश लोक मध्य प्रांतामधले एसटी मधले आहेत आणि पश्चिम प्रांतामधले, मुंबई प्रांतामधले विजयएनटी मध्ये आहेत। त्यामुळे त्या नोंदीवरून तुम्ही रिझर्वेशनसाठी एक धोरण असतं, आयोग असतात, त्याला लिगल ऍस्पेक्ट आहे। मनोज जरांगेंची मागणी मुळात पहिल्या दिवसापासून बेकायदा आहे हे आम्ही सांगायचा वारंवार प्रयत्न करतोय, पण शासन त्याला खरं बोलायला तयार नाही आणि त्याचं आंदोलन संपायला तयार नाही। मुळात अशा पद्धतीचं आंदोलन कोण करतो? त्यांनी थोडा सल्ला घ्यावा। अनेक महाराष्ट्राचे सचिव गेले, अटॉर्नी जनरल गेले, वेगवेगळ्या आयोगांचे अध्यक्ष गेले, निवृत्त न्यायाधीश गेले, मनोज जरांगेचं काही आंदोलन थांबायला नाव घेत नाही। मला यावरच विचारायचं की आंदोलन थांबायचं नाव घेत नाही म्हणजे नेमकं काय? कारण 2-3 वेळा म्हणजे अगदी नवी मुंबईत मोठी गुलाल उधळण झाली, आंदोलन यशस्वी म्हणून सांगितलं, मुंबईत त्याच पद्धतीनं आंदोलन यशस्वी म्हणून सांगितलं, आरक्षण मिळालं म्हणून झालं, पण परत अगदी 4-6 महिने गेली, परत उपोषणाला किंवा आंदोलनाला बसण्याची वेळ येते। मनोज जरांगेंच्या आंदोलनातून मराठा समाजाला शून्य फायदा होणार आहे, पण मनोज जरांगेच्या आंदोलनातून अनेक जण पुढारी होणार आहेत, अनेक जण मंत्री होणार आहेत, अनेक जण मुख्यमंत्री होणार आहेत, हे मात्र निश्चित आहे। तुम्हाला राजकारण करायचं आहे ना, तुम्ही आरक्षणाच्या नावावरनं बेकायदा मागणीवरून कशाला राजकारण करताय? अरे पक्ष काढा, निवडणुकीला सामोरं जा ना। तुम्ही ओबीसी मधून आरक्षण देणं हे संविधानाला मान्य आहे का? कायद्याला मान्य आहे का? आणि तुम्ही ओबीसी मध्ये आल्यानंतर ओबीसीचं काय वाटोळं होणार आहे या परिणामाचा विचार लोकनियुक्त सरकारनं कधी केलाय का? त्यामुळे मनोज जरांगेची मागणी बेकायदा आहे। ज्याला कोणाला राजकारण करायचं आहे, ज्याला कोणाला मुख्यमंत्री व्हायचं आहे, मंत्री व्हायचं आहे, ज्याला कोणाला पक्ष पुढे आणायचं आहे, अरे पक्षाच्या अजेंड्यावर महाराष्ट्राच्या 13-14 करोड जनतेच्या प्रश्नावर निवडणुकीला सामोरं जाणार। ओबीसीच्या अनाथ माती कालवल्यावर ओबीसी तुम्हाला सोडणार आहे असं काय तुम्ही काय अशा आविर्भावात आहेत का तुम्ही? 31 ऑगस्ट पर्यंतची परत एकदा अल्टिमेटम देणं आणि अशा वेळी ते असं देखील म्हणतायत की भाजपतल्या आमदार खासदारांनी, भाजपच्या मंत्र्यांनी किंवा सर्वच राजकीय पक्षांच्या मंत्र्यांनी हे देखील लक्षात ठेवावं की या सगळ्या आरक्षणाचा लाभ त्यांच्या देखील मुलाबाळांना होणार आहे। एक आव्हान म्हणायचं कुठतरी या सगळ्या राजकारत्यांना। देशभरामध्ये आरक्षणाविरोधी वातावरण चालू आहे। प्रसाद लाड या रिश्वतखोर माणसाच्या कंपन्यानं 1 लाख जॉब स्वतःकडे घेतलेले आहेत। तिथं कुठं तुला आरक्षण भेटणार आहे? अरे शासकीय निमशासकीय आस्थापनामधल्या नोकऱ्या खाजगी कंपन्यांकडे गेल्यात। गायकवाड, लाड हे रिश्वतखोर माणसं आहेत शासनाची। माझ्या गावरान भाषेमध्ये, अपिलिंग भाषेमध्ये हरामखोर माणसांच्या कंपन्यांमार्फत इथं बेरोजगार, रोजगार सगळे ठरवले जात आहेत। कुठं कुणाला आरक्षण मागताय? आरक्षण हद्दपार झालंय, आरक्षण संपलंय। त्यामुळं एससी बांधवामधली लढाई असो किंवा मनोज जरांगेची मागणी असो, नोकऱ्या राहिलेत कुठं? पण याला लागूनच आता नेमकं एकीकडे राज्यात तर बऱ्याच वर्षांपासून आरक्षण हा वाद सुरू आहे, मग मराठा असेल, ओबीसी असेल, सगळ्याच बाबतीत। पण त्याच टप्प्यावर आता देशपातळीवर देखील आरक्षण हटाव एक वेगळा नवीन सोशल प्लॅटफॉर्म बनवले जात आहेत। त्या मुवमेंट्सला थोडंसं खतपाणी घालण्याचा किंवा राजकीय वळण देण्याचा देखील प्रयत्न। काय नेमकं वाटतं लक्ष्मण हाकेंना या आरक्षणाच्या सगळ्या मुद्द्यावर काय? बघा, या भारतवर्षामध्ये क्षत्रियाच्या पोटी क्षत्रिय जन्माला येतो, सवर्णाच्या पोटी सवर्ण जन्माला येतो, वैश्याच्या पोटी वैश्य जन्माला येतो, शूद्राच्या पोटीच शूद्र जन्माला येतो। आजही भारतवर्षामध्ये कोणी कितीही दावा केला तर आज जातीवरूनच एखादा IAS कलेक्टर जरी झाला तरी त्याला जातीवरूनच ओळखला जातो। जोपर्यंत इथं सामाजिक न्यायाची भूमिका पर्क्युलेट होणार नाही तोपर्यंत आरक्षण भारतवर्षातलं संपणार नाही। आणि ज्यांना कोणाला हे आंदोलन उभं करायचं आहे, ज्या कुठल्या पक्षाला हे आंदोलन उभं करायचं आहे, त्यांचं डिपॉझिट 80% आरक्षणाच्या दायऱ्यामध्ये असलेला भारतवर्षातला समूह, मग ते SC असतील, ST असतील, OBC असतील, विजयएनटी असतील, SBC असतील, ही सगळी माणसं जर एकत्र आली
तर या आंदोलनाचं काय होईल, या लोकशाहीमध्ये काय होईल याचा फक्त विचार या आंदोलनाला सपोर्ट करणाऱ्या लोकांनी करावा. एक शेवटचा प्रश्न घेतो आणि थांबतो. एकंदरीत बघितलं तर 31 ऑगस्ट परत एकदा नवीन तारीख, नवीन अल्टिमेटम. भूमिका मात्र त्याच. मग ते गुन्हे दाखल झालेले त्या बाबतीत, आंदोलनाच्या बाबतीत ते सकारात्मक सरकार आहे. मात्र इतर ज्या मागण्या आहेत त्या बाबतीत सत्ताधारी असतील आणि विरोधक असतील, तुम्हाला वाटतंय या सगळ्या विरोधात किंवा त्यांच्या एकंदरीत मागण्याच्या विरोधात कोणी उभा राहील? कारण सत्ताधाऱ्यांचं बघितलं तर बरेच लोक तिथं जात आहेत, भेटतायत. विरोधकही फारसा विरोध करताना किंवा त्यांच्या सोबत असल्यासारखी भूमिका घेत आहेत. लक्ष्मण हाकेंना या सगळ्यांचं नेमकं काय? नाही बघा, मी एक सांगतो तुम्हाला, महाराष्ट्र शासनानं आणि मनोज जरांगेंनी किती वेळा गुलाल उधळला. तो गुलाल शासनाच्या डोळ्यात टाकला का जनतेच्या डोळ्यात टाकला का माझ्या मराठा बांधवांच्या डोळ्यात टाकला? तुम्ही किती वेळा? तुमच्या आंदोलनाला काही रिपोर्टच नाही, काही रिझल्टच नाही. मुळात तुम्ही बेकायदा मागणी करत आहात आणि मंत्रालय स्थापन करा. मंत्रालय एका जातीसाठी करता येऊ शकतं का हो? अहो, महाराष्ट्रामध्ये 500पेक्षा जास्त जाती आहेत. 300-350 ओबीसींच्या जाती, एससीच्या 59 जाती, एसटीच्या जवळजवळ 20-25 जाती. प्रत्येक जातीचं एक मंत्रालय स्थापन करायचं. अरे, वैधानिक विकास महामंडळ, समाज उन्नती मंडळ हे ठीक आहे ना, आणि ते आहेत ना. मराठा समाजासाठी स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे ना. मग परत कुठलं मंत्रालय स्थापन करायचं? अरे, निवळ बेकार चोट, कुठलं ज्ञान नाही, नॉलेज नाही, बेअक्कल माणूस. एका बाजूला सोनम वांगचूक सारखा शिक्षण तज्ज्ञ, IIT इंजिनियर, पद्मश्री अवॉर्ड विनर, एका बाजूला रेमन मॅक्सेसे अवॉर्ड विनर. त्याला तुम्ही 16 दिवस त्याच्या आंदोलनाकडे ढुंकून बघत नाही. आणि हा मूर्ख माणूस बेकायदा मागणी करतो, ओबीसीचं जे काही हक्क अधिकार आहेत तो उद्ध्वस्त करण्याची मागणी करतो. त्याला तुम्ही रेड कार्पेट घालताय. बरं, किती वेळा घालताय? तुमचे सचिव जाऊन झाले, तुमचे विधितज्ञ जाऊन झाले, तुमचे कॅबिनेटमधले वजनदार माणसं जाऊन आली. त्याला काही रिझल्ट नाही, त्याला शेपूटही नाही, त्याला तोंडही नाही. मला वाटतं हे बेकायदेशीर आहे. शासनानंही जनतेला उल्लू बनवू नये आणि जरांगेंनी सुद्धा बेकायदा मागण्या करून इतरांच्या अनाथ माती कालवण्याची भूमिका घेऊ नये. मनोज जरांगे हे दिल्लीतल्या जंतर मंतर आंदोलनाच्या ठिकाणी गेले होते. त्यांनी एक प्रकारे ह्या झेन्झीजला सपोर्ट दाखवला. वाटतं येत्या काळात हे सगळे झेन्झी त्यांच्या समर्थनात, सपोर्टमध्ये किंवा उभा राहतील? कारण एक स्टेजवर गेले, तिथं देखील भाषण केलं. अभिजित इपके हे योगायोगानं जालना आणि संभाजीनगरमधले, येत्या काळातले काही दिसतात गणित कुठं काही? बघा, मुळात असं झेन्झीचं आंदोलनाचं नेतृत्व करायला शिक्षण लागतं, ज्ञान लागतं. मुळात सोशल मीडिया म्हणजे काय ते त्यांना समजून घ्यावं लागेल. पहिल्यांदा झेन्झीच्या मागण्या काय आहेत हे समजून घ्यावं लागेल. या माणसाला 2 वाक्य, दोन शब्द कळत नाहीत. झेन्झीचा अर्थ सांगावं बरं जरांगेंनी. हे हास्यास्पद आहे. महाराष्ट्रामध्ये कुणीतरी इथल्या पुढाऱ्यांनी त्यांना जे बोलता येत नाही ते अशा अनपट माणसाच्या तोंडून काय होणार आहे? ओबीसीमध्ये जर मराठा समाज समावेश झाला तर तो मूळ जो ओबीसी आहे तो त्यांच्या स्पर्धेत टिकल का हो? भटका विमुक्त आहे, जो पालामध्ये राहतोय. 31 ऑगस्टला विमुक्त दिन आहे, भटक्यांचा स्वातंत्र्य दिन. 1952ला भटक्यांना स्वातंत्र्य मिळालं आणि त्या विमुक्त दिना दिवशीच हा हरामखोर, माझ्या तोंडात शब्द येतोय, हा माणूस 31 ऑगस्टच तारीख निवडतो. काय आहे नक्की हे? ओबीसींना जागं व्हावं लागेल, एकत्र यावं लागेल, आपल्या हक्क अधिकाराबद्दल बोलावं लागेल. आणि कोण पुढाऱ्यांना राजकारण करायचं ना मनोज जरांगेंच्या आडून, अरे जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरा ना. तिथं भीती वाटते, तिथं शेपूट घालता. आणि जरांगेंनी बेकायदा मागणी केली की त्याला बिहाइंड कर्टन सपोर्ट करता, त्याला फ्युअल पुरवता, त्याला फिडिंग करता. हे ओबीसींना न कळण्या इतपत ओबीसी आता येणार राहिलेलं नाही. ओबीसी निश्चित याचा प्रतिकार करेल. एकंदरीत प्रतिकार ओबीसी नक्कीच करेल. मात्र 2-3 वेळा जो आरक्षण मिळालं म्हणून गुलाल उधळला गेला, मग ती नेमकं मराठ्यांची फसवणूक होती का शासनानं जरांगेची फसवणूक केली, याचा देखील खुलासा लवकरात लावा, असं देखील यावेळी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सांगितलं आहे. म्हणून संदीप सरावझोरी, न्यूज 18 मराठी, मुंबई.